कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रायगड जिल्ह्यातील रोहा नगर परिषद निवडणुकांची रणधुमाळी आता शिगेला पोहोचलेली आहे। यंदाच्या निवडणुकीत रोह्याच्या राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदाच शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये थेट कडवी झुंज पाहायला मिळत आहे। त्यामुळे जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी उपनगराध्यक्षा शिल्पा धोत्रे यांनी यावेळी शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटाच्या तिकिटीवरती नगराध्यक्ष पदासाठीची उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस समोर त्यांच्याच एका अनुभवी नेत्याशी सामना करण्याचे आव्हान उभे राहिले आहे। रोहा हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो। याच बालेकिल्ल्यात शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात होत असलेली ही लढत राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेली आहे। रोहा नगर परिषदेतील एकूण 20 नगरसेवक आणि एक नगराध्यक्षा अशा 21 जागांसाठी ही निवडणूक होत आहे। शिवसेना, शिंदे गटाच्या वतीने सर्वच्या सर्व 21 जागांवरती आपले उमेदवार उभे करण्यात आले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसही पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेली आहे। त्यामुळे रोह्यातील राजकीय वातावरण तापले असून या निवडणुकीचे निकाल काय लागतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। आज शिवसैनिकांसाठी आनंदाचा दिवस आहे की रोहा नगरपालिकेमध्ये सर्व जागांवरती शिवसेना आपले उमेदवारांचा भवितव्य आजमावत आहे आणि आज रोह्याला जे काय आवश्यक अभिप्रेत असलेली जी काय विकास कामं असतील ते निश्चित आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून होण्याचं संकेत निश्चित आम्ही आजच्या दिवशी देऊ आणि ज्या ज्या उमेदवारांनी फॉर्म भरतायत आणि अजून भरतायत ते निश्चित विजयी होतील असे सगळे आमचे उमेदवार आहेत। हे अनुभवी आहेत ज्यांनी या नगरपालिकेमध्ये 15 वर्ष सभापतीपद असेल, उपनगराध्यक्षपद आहे, अनेक कामं त्यांनी केलेले आहेत, विकास कामं केलेले आहेत, वेगवेगळ्या प्रभागातून लढून त्यांनी आपला भवितव्य आजमावलेलं आहे आणि त्यांचा जनसंपर्क हा निश्चित दांडगा आहे। त्यामुळं या वेळेला आमचा उमेदवार नगराध्यक्षपदाचा हा निश्चित विजयी भरघोस मताने विजयी होईल।